मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, शरद पवारांची राष्ट्रवादी सध्या फुटीच्या उंबरठ्यावरती आहे आणि ते कधीही इकडे तिकडे पक्ष सोडून लोक जातील. आता चर्चा असे सुरू झालेली आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार खासदार हे भाजप सोबत जायला इच्छुक आहेत, तर काही आमदार खासदार हे काँग्रेस सोबत जायला तयार आहेत, इच्छुक आहेत, अशी चर्चा जोरदार धरलेली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार किती आहेत, कोण कोण आहे, खासदार किती आहेत, तर ह्यातले कोण कोण भाजप सोबत जाण्याचे इच्छुक आहे, तर कोण कोण इकडं काँग्रेस सोबत जायला इच्छुक आहे, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. बघा, राज्यसभेवरती किती खासदार आहेत त्यांचे, विधान परिषदेत आमदार किती आहेत, विधानसभेत आमदार किती आहेत, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भाजपला 12-13 वर्ष झालं भाजप सत्तेत आहे. भाजपचं एक हाती सत्ता आहे, तरी सुद्धा भाजपला अजून आमदार खासदारांची गरज का पडते? शरद पवारांसारख्या समाजवादी विचारवंताची, सेक्युलर विचारवंताची गरज का पडते? ज्याने कधी हिंदुत्ववादी विचारसरणीला पाठबळ दिलेलं नाही, अशा माणसाची गरज का पडते? भाजपला नेमकं कुठलं विधेयक पास करून घ्यायचंय की त्यामध्ये शरद पवारांची त्यांना गरज आहे? तर या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. आपण जर हा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल की नेमकं शरद पवारांना काय अभिप्रेत आहे, काँग्रेसला काय अभिप्रेत आहे, भारतीय जनता पक्षाला काय अभिप्रेत आहे, ह्याचा संपूर्ण व्हिडिओ जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आपण चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. 2023 मध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली, ती अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले. अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेले तर शरद पवार काँग्रेस सोबत गेले आणि जिथं आहे तिथं थांबले. 2024 मध्ये निवडणुका झाल्या, शरद पवारांच्या 8 खासदार निवडून आले, तर अजित पवारांचे 1च खासदार निवडून आले. मात्र विधानसभेला सत्र बदललं, अजित पवारांचे 41 आमदार निवडून आले आणि शरद पवारांचे 10 आमदार निवडून आले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सत्ता ही भारतीय जनता पक्षाची पुन्हा आली. मात्र यामध्ये सत्तेमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवारांची आणि भारतीय जनता पक्ष अशी सत्ता आली. आता जे 8 खासदार शरद पवारांचे निवडून आले त्यामध्ये बघा, बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आल्या. ह्या सुप्रिया सुळे ह्या अनेक वर्षांपासून बारामती लोकसभा मतदारसंघाचं ते नेतृत्व करतायत आणि पूर्वी या ठिकाणी शरद पवार निवडून येत होते, मात्र त्या आता स्वतः निवडून येत आहेत तिथं. तर पुन्हा अकलोज म्हटलं तर अकलोजला सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील हे या ठिकाणी निवडून आलेले आहेत. बघा, अकलोजला म्हणजे माढा मतदारसंघ जो आहे त्याच्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे हे निवडून आले. त्याचबरोबर बजरंग बाप्पा सोनवणे हे बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले, तिथं पंकजा मुंडेंचा पराभव झाला. त्याचबरोबर भिवंडीमध्ये बाळामामा म्हात्रे हे निवडून आले. म्हणजे शरद पवारांचे 8 खासदार निवडून आले आणि राज्यसभेवरती त्यांचे बघा, पवारसाहेब स्वतः आहेत, वंदना चव्हाण, फौजिया खान असे राज्यसभेचे खासदार आहेत. तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा 10 आमदार जे निवडून आले, जयंत पाटील इस्लामापूरमध्ये निवडून आले, जितेंद्र आव्हाड मुंब्रा कळवामध्ये निवडून आले, रोहित पवार कर्जत जामखेडमध्ये निवडून आले, रोहित पाटील जे RR पाटील यांचे चिरंजीव ते तासगाव कोमटे महाकाळमध्ये निवडून आले, उत्तमराव जानकर हे माळशिरसमध्ये निवडून आले, राजू खरे हे मोहोळमध्ये निवडून आले,
धनंजय पाटील, अभिजित धनंजय पाटील हे माड्यामध्ये निवडून आले. पुन्हा नारायण पाटील हे करमाळ्यामध्ये निवडून आले. संदीप क्षीरसागर बीडमध्ये निवडून आले आणि बापूसाहेब पठारे वडगाव मावळ, जो आपला वडगाव मतदारसंघ आहे पुण्यातला, त्यामध्ये निवडून आले. मात्र अजित पवार गटाचे 41 आमदार आले आणि शरद पवारांचे अवघे 10 आमदार निवडून आले. आता विधानसभेची निवडणूक पूर्णपणे वेगळी झाली, लोकसभेची निवडणूक पूर्णपणे वेगळी झाली. आता हे लोकसभेला 8 खासदार शरद पवारांचे निवडून आले. शरद पवारांना 10 जागा दिल्या होत्या, त्यापैकी 8 जागा शरद पवारांच्या निवडून आल्या. तर विधानसभेला सुद्धा त्यांना बऱ्यापैकी जागा मिळाल्या होत्या, मात्र त्या 10 जागा निवडून आल्या. आता सध्या केंद्रीय मंत्रिमंडळातली चर्चा किंवा अमित शहा नरेंद्र मोदींचं त्यांना काही विधायक पास करून घ्यायच्यात. ते कोणतं? खासदार वाढवायचेत आता. आणि ते खासदार कुठं वाढवायचेत? जिथं भाजप शासित राज्य आहेत तिथं जास्त वाढणार आहेत आणि बाकीच्या ठिकाणी कमी वाढणार आहेत. म्हणजे केंद्रामध्ये जे हा जो पट्टा हिंदुत्ववादी पट्टा आहे त्या पट्ट्याचे सर्वाधिक खासदार आणि कायमस्वरूपी सत्ता त्यांची येण्यासाठी भारतीय जनता पक्षानं खासदार वाढवायचा आता प्रयत्न सुरू केलाय. महिला विधेयकाच्या नावाखाली, म्हणजे महिलांना 50% आरक्षण देण्याच्या नावाखाली हे विधेयक सादर केलं गेलेलं आहे. एकदा सादर केलं, ते नामंजूर झालं. त्यानंतर भारतीय जनता पक्षानं ममता बॅनर्जीचे 20 खासदार फोडले, उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फोडले आणि शरद पवारांचे 8 खासदार. म्हणजे बघा 28 आणि हे 6 30 आणि 34 खासदारांची वाढ. म्हणजे अजून काय खासदार कमी पडतील ते विकत घेतले जातील. म्हणजे आता शरद पवारांचे खासदार अजून सरळ तरी तिकडे गेलेले नाहीत किंवा पवार साहेबांनी अजून तरी पाठिंबा दिलेला नाही भाजपला. मात्र त्या दृष्टीनं सगळ्या वाटचाली सुरू आहेत, त्या दृष्टीनं सगळा प्रयत्न सुरू आहे. आता या सगळ्या खासदारांमध्ये 8 खासदार जे आहेत, 8च्या 8 खासदारांनी जर पाठिंबा दिला तर ते विधेयक पारित होऊ शकतं. आता आमदारांची जर संख्या बघितली तर ती आहे 10. आता या 10 आमदारांमध्ये एकच आमदार विरोधात आहेत, ते म्हणजे रोहित पवार. आता रोहित पवारांनी अनेक वेळा सांगितलं की मी भाजप सोबत काही केल्या जाणार नाही, पवार साहेबांना जायचंय, सुप्रियाताईंना जायचंय, आत्तीला आमच्या, त्यांनी खुशाल जावं, मंत्रिपद घ्यावं, खुशाल राज्य करावं, मात्र मी एकटा जरी असलो तरी मी विरोधातच राहणार. म्हणजे 10 पैकी 9 आमदार हे तिकडे जायला तयार आहेत आणि खासदार मात्र सगळेच्या सगळे तिकडे जायला तयार आहेत. आता ह्याच्यातल्या काही खासदारांची चलबिचल चालली होती की बाबा काय म्हणत होते काँग्रेसमध्ये प्रवेश करू, काय म्हणतात भाजप सोबत जाऊ, आणि ही सगळी चलबिचल. मात्र पवार साहेबांनी ही सगळी चर्चा थांबवलेली आहे. पवार साहेबांनी सांगितलं की आम्ही सध्या तरी जिथं आहे तिथंच आहे, आम्ही कुठंच जाणार नाही. मग आता कुठंच जाणार नाही म्हटल्यावरती पुन्हा खासदारांमध्ये चलबिचल होती. आयला कुठंच जाणार नाही म्हणल्यावर आपल्याला निधी येणार नाही, आपल्याला असं होईल तसं होईल. आता निधीचं वगैरे काही कारण नसतं, फक्त पैशाचा जोलजोल असतो. आपण पाहिलं की उद्धव ठाकरे गटाचे जे 6 खासदार फुटले ते 6 खासदार 100 कोटी घेऊन फुटले, असं सगळीकडे चर्चा सुरू झाली. आणि ते म्हणले की आम्हाला विकास निधी मिळत नव्हता. तर ते मुंबई तक चॅनल आहे, त्या चॅनलनं सगळं काढलं की बाबा तुम्हाला विकास निधी मिळत नव्हता. तर त्या प्रत्येकांचा बायोडाटा दाखवला, कोणाला किती निधी आला होता, त्यांनी किती खर्च केलाय आणि किती शिल्लक राहिला आणि किती माघारी गेलाय. त्यामुळं ते 6च्या 6 खासदार सगळे उघडे पडले. जे ओमराजे निंबाळकर शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता, कट्टर माणूस समजला जात होतं, ते सुद्धा मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी तिकडे गेलं. आता या 6 खासदारांमध्ये एकाला राज्यमंत्री करायचे, मात्र पैसे सगळ्यांना दिले गेलेले आहेत. आणि म्हणून केवळ हे सगळे तिकडे गेलेले आहेत. म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना या अगोदर एकदा फोडली 2022 मध्ये आणि आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली. म्हणजे हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. अशा गोष्टी जर महाराष्ट्रामध्ये वारंवार घडत असतील तर अशा गोष्टींना काय म्हटलं पाहिजे, म्हणजे हे किती भयानक आहे हे सगळं आपण सुद्धा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. की अशा गोष्टी जर देशात घडत राहिल्या, आपण ज्याला मतदान देऊ ते पळून जाईन, दुसऱ्या पक्षात ज्याला मतदान देऊ पळून जाईन. मात्र ते दुसऱ्या वेळेस मतं मागाय आल्यावर त्याला मात्र चपलन हाणला पाहिजे. लोकांनी दगडफेक त्याच्यावरती केली पाहिजे. म्हणजे मतं मागायला येतोय, आम्ही दिली कुठल्या बाजूला मतं आणि तू जातोय कुठल्या बाजूने, असं लोकांनी विचारलं पाहिजे. असं आता विरोधक म्हणायला लागलेले आहेत. म्हणजे विरोधकांचा सुद्धा रोष आहे
जनतेचा सुद्धा रोष आहे ह्या लोकांवरती की बाबा तुम्ही पैसे घेऊन 100 कोटी रुपये घेऊन तुम्ही ह्या पक्षातनं त्या पक्षात त्या पक्षातनं त्या पक्षात जर उड्या मारत असाल तर मग लोकशाही टिकायची कशी? तुम्ही उड्या मारणं बंद करा, असंच लोकांचं एकंदरीत मत आहे मित्रांनो. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बघा 8 खासदार आणि 9 आमदार एका बाजूला जायला तयार आहेत, मात्र एकच आमदार नको म्हणतोय. आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला आता हे केंद्राचं अधिवेशन सुरू आहे, त्या अधिवेशन काळात सुद्धा आता काय होतंय ते सुद्धा बघणं महत्वाचं आहे. म्हणजे अधिवेशन काळात सुद्धा ते जर विधेयक मांडलं, पारित केलं, आता दुसरं एक विधेयक आणलंय अमित शहानं की 30 दिवस जर जेलमध्ये राहिला तर तुमचं मंत्रिपद जाणार. मग मंत्रिपद जाणार म्हटल्यावरती विरोधकाची जिथे जिथं सत्ता आहे तिथं तिथं विरोधकाची सत्ता घालवायसाठी त्यांना जेलमध्ये ठेवलं जाणार. 30 दिवस जेलमध्ये ठेवलं जाणार की 31व्या दिवशी त्याचं मुख्यमंत्रीपद जाणार, 32व्या दिवशी त्याला जेलमधनं बाहेर काढणार, कोर्ट जामीन देणार किंवा काय नाही ह्याच्या गुन्हा, पण तो जेलमध्ये राहिला मग त्याचं मंत्रिपद तर गेलं. म्हणजे त्याचा वापर हा फक्त आणि फक्त विरोधकांसाठी केला जाणार आहे आणि ते विधेयक भारतीय जनता पक्षाला पास करून घ्यायचंय. त्याचबरोबर खासदार वाढीचं विधेयक सुद्धा भाजपला पास करून घ्यायचंय आणि याच्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची गरज आहे. म्हणजे ज्याला ज्याला फोडता येईल त्याला फोडण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने आता जोरदार सुरू केलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीला उद्धव ठाकरेंचे खासदार बळी पडले, शरद पवारांचे खासदार सुद्धा बळी पडतायत की काय ही सुद्धा आता बघणं गरजेचं आहे. तर आता निवडणुका सुद्धा 2029 आहेत, म्हणजे आता 2026 आहे, अजून 2-2.5 वर्ष निवडणुका बाकी आहेत. त्या तोपर्यंत तर काय कोणाला काय करता येणार नाही, काही होणार देखील नाही, अशीच एकंदरीत स्थिती आपल्याला महाराष्ट्र आणि देशामधली दिसते. तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण बघू काय किती खासदार फुटतील का, काय होईल का, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप येईल का. परवा आपण पाहिलं की शरद पवारांनी एकनाथ शिंदेची भेट घेतलेली आहे, जाऊन विधान भवनात एकनाथ शिंदेची भेट घेतली, पवार साहेबांचा सुद्धा सत्कार समारंभ बरंच काय काय केलं एकनाथ शिंदेंनी. मात्र ही काय गोष्टी ज्या आहेत राजकारणातल्या, आता शरद पवार म्हणजे मुरब्बी राजकारणी समजलं जातं, मात्र आता सध्या त्यांचं राजकारणामध्ये तब्येतीच्या कारणावास्तव किंवा म्हणा काय किंवा घरामध्ये झालेली जी फूट आहे यामुळं शरद पवार सुद्धा काही थोडे मागं पडल्यासारखं एकंदरीत दिसतंय काय लोकांना. अशी सुद्धा विरोधकांची चर्चा आहे की पवार साहेबांचं आता काय राहिलेलं नाही, अशी चर्चा केली जाते. आता मध्यंतरीच्या काळामध्ये चर्चा झाली होती की शरद पवार राजीनामा देणार आहेत, सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहे. सुप्रिया सुळेंनी सुद्धा सांगितलं होतं की आपल्याला भाजप सोबत जायला काय अडचण नाही, आपल्याला जर विकास करायचा असेल तर भाजप सोबत. म्हणजे सगळे जे जातात भाजप सोबत ते विकास करायसाठी जातात, म्हणजे सांगायचा विकास करायसाठी, मात्र स्वतःच्या संपत्त्या प्रॉपर्ट्या वाचवण्यासाठी ही लोक इकडे तिकडे उड्या मारतात, हेही तितकंच खरं आहे. बघा, तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, विमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.